मित्रांनो, आपल्या ज्या काही प्रथा, परंपरा आहेत, त्यांचा आणि आपल्या आरोग्याचा संबंध हा वेळोवेळी प्रस्थापित झालेला आहे. आता परवाच कोणीतरी विचारलं, की गुढीपाडवा येतोय. ह्या गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं गुळात वगैरे घालून खाल्ली जातात. तर त्याचा काय संबंध आहे? आपल्या आरोग्याशी त्याचा काही संबंध आहे का? की फक्त ती एक प्रथा आहे, परंपरा आहे? तर बघा, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आयुर्वेद असं सांगतोय, की कडुनिंब हा महान औषधी आहे, महान गुणकारी आहे. परंतु त्याचा विशेष काय? तर विशेष असा आहे, की हा जो कडुनिंब आहे, हा तुमच्या शरीरातले जे काही द्रव धातू आहेत किंवा जी काही द्रवता आहे, तो शोषून घेण्याचं काम करतो. मग आता गुढीपाडव्याच्याच दिवसांमध्ये हे द्रव धातू शोषण्याचं काम का करायचं असतं? तर बघा, गुढीपाडवा ज्या ऋतूमध्ये येतो, त्या ऋतूचं नाव आहे वसंत ऋतू. आता या वसंत ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये कफाचा प्रकोप झालेला असतो. म्हणजे काय? तर बघा, थंडीमध्ये शरीरामध्ये कफ साचलेला असतो, पण थंडीमुळे त्याचा प्रकोप होत नाही, तो साचून राहतो. परंतु जशी थंडी संपते आणि फेब्रुवारी, मार्च हे जे महिने येतात, या महिन्यामध्ये थोडं ऊन वाढायला लागतं आणि तोच नेमका वसंत ऋतू असतो. आणि या वसंत ऋतूमध्ये ह्या उष्णतेने आपल्या शरीरातला जो काही कफ आहे तो पातळ व्हायला सुरुवात होते आणि हा कफ अनेक आजार निर्माण करतो. आणि हा आजार निर्माण करणारा आणि अत्यंत द्रवगुणाने वाढलेला कफ शोषून घेण्याचं काम हा कडुनिंब करतो. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या जी काही आपली परंपरा आहे की कडुनिंब खाण्याची, ती आपल्या आरोग्याशी, आयुर्वेदाशी सुसंगत आहे.